जन्माला येऊन गुरु करावा म्हणतात, पण खरा सद्गुरू ओळखायचा कसा? शिष्यानं निवेदन मांडायला आणि सद्गुरू तिथे प्रगट व्हायला, तोच खरा सद्गुरू. श्री गणेशाच्या चरणी निवेदन असो किंवा श्रीराम स्मरण अथवा श्रीकृष्ण ध्यान, अहो स्वारी प्रगट व्हायला अगदी क्षणाचाही विलंब नाही. यालाच सद्गुरू शिष्य संवाद म्हणतात. आईला तिची प्रत्येक लेकरं सारखीच असतात, त्याचप्रमाणे सद्गुरू हा शिष्यांची चिंता, दुःख आणि संकट जाणून घेतो. गुरु हा समोर दृश्य दिसते त्याच्यावर निर्णय देतो, पण सद्गुरू मात्र अंतर्ध्यानानं जाणतो की हा शब्द लोभानं आला आहे की भक्तीतून. श्री सद्गुरू हा तत्वांच्या पलीकडे असतो. त्यांनाही लोकातील श्रीमंती तुच्छ वाटते. संत परंपरेनं खरी श्रीमंती जमा केली ती म्हणजे नामस्मरण, उपासना आणि अखंड ध्यान. जिथे राम नाही ते धाम सोडून द्यावे. अरे मना, तू राघवाची भक्ती कर आणि अंतरीची भवचिंता माझ्यावर सोड. श्रोते हो, या भागात जाणून घ्या गुरु आणि सद्गुरू यातील खरा फरक, लोभाचा धोका आणि रामभक्तीचा निश्चय. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय राम, जय जय राम, श्री राम. अर्थ तिथ दे. नमस्कार रसिक श्रोते, मी प्रशांत अशोक साठे, हिंदवी स्वराज्य प्रोडक्शन हाऊस प्रस्तुत अर्थात टर्ली टीव्ही या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अर्थतीर्थदेव या आध्यात्मिक सिरीजद्वारे राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनचरित्रावर आधारित श्री समर्थ विवरण मालिकेमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे. पंदिरकर सर, तुमचे सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत. सर, माझा एक प्रश्न आहे. लोक म्हणतात जन्माला येऊन सद्गुरू करावा, तर कोण म्हणतो मी गुरु केला, दुसरा म्हणतो मी सद्गुरू केला. यामधील खरा सद्गुरू कोण आणि सद्गुरू करावा तर कशासाठी करावा? प्रशांतजी, तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचंच उत्तर आहे, कारण तेच ओळखण्यासाठी सद्गुरू पाहिजे ना. आता थोडे विस्तारित स्वरूपात बघूया. श्री सद्गुरूंचे जेवढे शिष्य असतात तेवढ्या शिष्यांची चिंता श्री सद्गुरूंना जर असेल तर तो खरा सद्गुरू. गुरु शिष्यांचा संवाद, अर्थात शिष्याने निवेदन मांडायला आणि सद्गुरू तिथे उभे राहायला, तर तो खरा सद्गुरू. श्री गणेशाच्या चरणी दासाने निवेदन मांडायला आणि स्वारी प्रगट व्हायला अगदी क्षणाचा विलंब न लागता, श्रीरामाच्या चरणी स्मरण करायला आणि प्रभू श्री रामचंद्र प्रगट व्हायला तेही क्षणाचा विलंब न लागता, श्रीकृष्ण स्वारींचे ध्यान करायला आणि स्वारी प्रगट व्हायला अगदी क्षणाचा विलंब न लागता, यालाच सद्गुरू शिष्यांचा संवाद म्हणतात. नाहीतर शिष्य ज्या सद्गुरूंचे स्मरण करत आहे, नामस्मरण करत आहे, उपासना, भक्ती, होम हवन किंवा तपश्चर्या करत आहे, त्याची जाणीव जर सद्गुरूंना नसेल तर तो केवळ गुरु आहे, सद्गुरू होऊ शकत नाही. आता एका आईची 7 किंवा 10 मुले असतील. त्यामध्ये एक मतिमंद, एक बहिरा, एक लुळा, एक पांगळा, एक उद्धट, एक रागीट किंवा कसाही असला तरी त्या आईला सर्व मुले सारखीच असतात. ती अतोनात प्रयत्न करते की आपलं मूल यशस्वी कसा होईल. त्याचप्रमाणे शिष्यांची गाऱ्हाणी, त्यांची विवंचना, त्यांना आलेले प्रसंग, संकटे आणि दुःख जर जाणून घेता येत नसतील आणि त्याची पूर्तता करता येत नसतील तर त्यांनी गुरुत्व स्वीकारू नये. गुरु आणि सद्गुरू कसा ओळखायचा? माझ्या मते तर गुरु आणि सद्गुरू एकच ना. अगदी मागे सांगितल्याप्रमाणे गुरु आणि सद्गुरूमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. जन्माला आल्यानंतर आपले संगोपन करणारे आपले आई वडील हे आपले गुरु, आपले नातेवाईक गुरु, आपले शिक्षक गुरु, आपले व्यवसायातले गुरु, आपल्याला मार्ग दाखवले तेही गुरु, आणि शेवटी स्मशानापर्यंत पोचवतात तेही गुरुच असतात. आणि इथे सद्गुरू म्हटलं तर
सद्वस्तू, सदाचार, सत्संग, सत्सद विवेक, सार आणि आसाराचा निवाडा करून जो देतो तो खरा सद्गुरू. आणि गुरु सर? सार आणि आसाराचा निवाडा न कळल्यामुळे गुरु हा समोरचा सांगेल त्याच्यावर निर्णय देतो, परिणामाचा विचार करत नाही. सद्गुरू मात्र अंतर्ध्यानातून जाणतो की हा कामातून, लोभातून किंवा अहंकारातून बोलतो आहे. म्हणून खरा सद्गुरू हा कोणाच्या बोलण्याने निर्णय कधी देत नाही, तर समोरच्या दास्यभक्तीप्रमाणे आणि पुण्याईच्या सामर्थ्यावर निर्णय देतो. गुरुला लोक शिकवतात आणि त्याचप्रमाणे गुरु निर्णय घेतात. सद्गुरू श्रींचे स्मरण करून जे नियमात बसते, शास्त्रात बसते आणि विवेकाच्या जाणीवेत बसते तोच निर्णय घेतो. अहो विवेके राजकारणे अंतरी शृंगारी, अंतरी गेली अमृत, बाह्य काया लखलखी. म्हणून विवेकी तो मुख्य राजा. अवगुणी, दुर्गुणी, अविवेकी, वासनिक आणि लोभी, मत्सरी, अभिमानी आणि ताठ्याचा शिष्य जर चरणाशी असेल आणि तो समजत नसेल तर तो प्युअर गुरु जाणावा. कारण अशा प्रकारची माणसे सदाचरणी जो सद्गुरू असतो त्याच्या जवळपास सुद्धा फिरकत नाहीत. कारण सद्गुणांच्या चरणी दुर्गुण हे राहू शकत नाही. तिथे विषय वाचण्याला थारा नाही. जगात काय चालले आहे, जग कसे चालते, जग असेच चालते, ही शिकवण गुरु शिष्याकडून घेत असेल तर त्याला गुरु म्हणावे का? कारण गुरुला फक्त इहलोकातली जाण असते. समोर काय दिसतं त्याच्यावर गुरु निर्णय देतो. गुरु हा स्वप्नावर विश्वास ठेवतो. गुरु हा परिस्थितीनुसार बदलतो. आणि हा गुरु शास्त्राच्या नियमाच्या विरुद्ध वागत असेल आणि विषयाला खतपाणी घालत असेल, विषय वासना त्याच्यासमोर नंगा नाच करत असतील आणि त्याचप्रमाणे गुरुचे आचरण होत असेल तर तो गुरु सुद्धा होऊ शकत नाही. त्याच्या अंतरी कलीने प्रवेश केला आहे हे ओळखता आले पाहिजे. सद्गुरू हा तत्वांच्या पैलीकडे असतो. त्याच्या पुढे इहलोकातली श्रीमंती ही तुच्छ असते. म्हणून इथे समर्थ म्हणतात, अति लोभत्या क्षोभ होईल जाणा, दुराशा गुणे नव्हे तो दैन्यवाना. काम, क्रोध, लोभ, मत्सर, दंभ, संशय, चिंता याचा अतिरेक जिथे दिसतो त्याला गुरु म्हणतात. आणि हेच विषय अत्यंत विनम्रतेने चरणाजवळ नतमस्तक होतात त्याला सद्गुरू म्हणतात. परमार्थ म्हणजे व्यवसाय अर्थात धंदा नव्हे. तुम्ही निंदा किंवा वंदा, आमचा धंदा हरी गोविंदा. म्हणून खऱ्या संतांनी जो परमार्थात राहून व्यवसाय केला त्याची फलश्रुती ही अख्ख्या जगासमोर आहे. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झाला असे कळस. संतांनी खरी श्रीमंती जमा केली ती म्हणजे नामस्मरण, उपासना आणि अखंड ध्यान. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांची सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वांची मंगल बोलवावे. ही खरी श्रीमंती संतांनी जमा केली. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. किती रुपये उरावे नाही. प्रशांतजी मला सांगा, आज आळंदी कोणाची? माऊली ज्ञानेश्वर महाराजांचे सर. बरं, देहूगाव कोणाचं? जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे. आणि जामगाव समर्थ रामदास स्वामींचे. आणि पंढरपूर म्हटले तर अर्थातच श्री पांडुरंगाचे. आणखी बरेच आहे. पण ही प्रॉपर्टी कोणाच्या नावावर करता येईल का? किती युगे गेली, आताही आहे आणि पुढे येतील. परंतु ही प्रॉपर्टी संतांच्याच नावावर राहणार. यालाच आपण संत परंपरा आणि श्री सद्गुरू परंपरा म्हणतो. आता याच्या विरुद्ध जर बघितले तर कुणाच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे, देश परदेशात किती मालमत्ता आहे, कुठे कुठे मालमत्ता आहे, आणि ईडीची धाड पडली याची सविस्तर यादी जर वाचली तर गुरु कोण आणि सद्गुरू कोण याचा निवाडा निश्चितच होईल. म्हणून इथे समर्थ म्हणतात, अति लोभत्या क्षोभ होईल जाणा, दुराशा गुणे नव्हे तो दैन्यवाना. अहो लक्ष्मी कुठे? जिथे नारायणाचे वास्तव्य आहे. जिथे नारायण नाही तिथे लक्ष्मी नाही. नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखा लागी अरण्य सेवित जावे.
अर्थात श्रवण करीत जावे. कारण सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. देह रक्षणा कारणे यत्न केला, परी शेवटी काळ घेऊन गेला. करी रे मना भक्ती या राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. कारण भवाच्या भये काय भीतोस लंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी. रघुनायका सारिका स्वामी शिरी, नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. याचा अर्थ आपण पैसा कमवू नये असे नाही. लोभ असावा पण उरावर न बसावा. श्रीमंतीच्या जोरावर आणि राजकारणाच्या ताकदीवर परमार्थ करणारे गुरु हे पावलोपावली भेटतील. पण पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरा अत्यंत साक्षेप. फेडावे नाना आक्षेप, अन्याय थोर अथवा अल्प क्षमा करीत जावे. कारण राजकारण बहुत करावे, परंतु कळोची नेदावे. हीच श्री सद्गुरु परंपरेची ओळख आहे. सद्गुरु आणि गुरु मधील फरक जाणता आला नाही आणि त्यामध्ये मूळ श्रवण नसल्यामुळे अधोगती प्राप्त होते. वैद्य भेटला कच्चा आणि प्राण गेला पोराचा, अशी अवस्था होऊ नये. त्याकरिता समर्थ म्हणतात, वैद्य मात्रेची स्तुती करी, मात्रा गुण काहीच न करी. अशी आज सर्वत्र अवस्था आहे. परंतु इथे जाणत्याने ऐसे न करावे. मना सज्जना भक्तिपंथेसी जावे, तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडून ध्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. त्याकरिता प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. शिष्याच्या मालमत्तेवर श्रीमंत होणारे गुरु या जगात शेकडो आहेत, परंतु श्री सद्गुरूंच्या दास्यभक्ती आणि उपासनेच्या श्रीमंतीवर जगणारे शिष्य अगदी बोटावर मोजण्या इतके बघायला मिळतात. सर, अत्यंत समर्पक आणि जाणीवपूर्वक सद्गुरू आणि गुरु यातला फरक आपण समजावून दिला. वेळेच्या अभावामुळे आज आपण इथंच थांबत आहोत. तत्पूर्वी समर्थांबद्दलची अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्यासोबत जोडलेले राहा. त्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, तुमच्या मित्रपरिवारासोबत हा एपिसोड तुमच्या सोशल मीडियावर शेअर करायला अजिबात विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढच्या पर्वात. श्रीराम. पंदिरकर सर, श्रीराम. श्रीराम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम अर्थ तिथ